नमस्कार. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनी फेल्युअर, स्ट्रोक या शब्दांना तुम्ही घाबरता का? असं काहीतरी झालं तर तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकतं आणि त्यातून कसे बाहेर पडणार? म्हणून क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे. क्रिटिकल इन्शुरन्स म्हणजे नेमका काय? जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार झाला, जसं हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनी फेल्युअर, स्ट्रोक, पॅरालिसिस, तर तुम्हाला एकदम मोठी रक्कम मिळते. हे कसं वेगळं आहे? हेल्थ इन्शुरन्स मध्ये आणि क्रिटिकल इन्शुरन्स मध्ये दोघांमध्ये फरक काय? तर हेल्थ इन्शुरन्स हा हॉस्पिटलचे खर्च देतो. क्रिटिकल इलनेस हा इन्शुरन्स लमसम मध्ये रक्कम देतो. आता हे पैसे कशासाठी वापरता येतात? ट्रीटमेंटसाठी, रिकव्हरीसाठी, नोकरी सोडली तर घर खर्चासाठी, स्पेशल मेडिसिनसाठी, होम केअरसाठी. कुठलाही स्ट्रेस नाही. क्रिटिकल इलनेस कितीचा घ्यावा? साधारण 10 लाखाचा, 20 लाखाचा, जास्तीत जास्त 35 ते 50 लाख. आता यात कोणते कोणते आजार कव्हर होतात? सहसा 30 ते 40 गंभीर आजार याच्यामध्ये कव्हर केले जातात. त्याच्यामध्ये मेजर जे आजार आहेत ते हार्ट अटॅक आहे, ऑल टाइप्स ऑफ कॅन्सर, किडनी फेल्युअर, मेजर ऑर्गन ट्रान्सप्लांट, स्ट्रोक, पॅरालिसिस, मल्टिपल डिसऑर्डर, पार्किन्सन आणि बरेच काही असे आजार आहेत की यामध्ये ते कव्हर होतात. याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियम किती लागतो? साधारण हे तुमच्या वयावर अवलंबून असतो. 30 वर्षाच्या व्यक्तीला 10 लाखाचं जर कव्हरेज दिलं तर साधारण महिन्याला 300 ते 500 रुपये महिन्याला खर्च येतो. याचा वेटिंग पिरियड काय असतो? साधारण 90 दिवस. प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स काय असतात का? तर 2 ते 4 वर्षाची वेटिंग पिरियड तुम्हाला लागतो. सर्व्हायवल पिरियड किती आहे? साधारण 30 दिवस. असं का म्हणतात की क्रिटिकल इलनेसचा रायडर म्हणून घ्यावा लागतो? साधारण टर्म इन्शुरन्स सोबत याचा रायडर म्हणून वापर केला तर तो स्वस्त पडतो. स्टँड अलोन घेतला तर तो महाग असतो. तर अशाच काही गोष्टींसाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि फिनपिक एक्सपर्ट बरोबर संपर्क साधा. ते तुमच्यासाठी योग्य तो काही प्लॅन आहे ते सजेस्ट करतील. याच गोष्टींसाठी तुम्ही चॅनललाही फॉलो करा. धन्यवाद.